नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आता, कारण आपली एक्झाम आहे 26 जुलैला, 26 जुलै 2026ला. ठीक आहे. त्यामुळे जनरल पेपर वनचे पूर्ण पीवायक्यू सिरीज घेऊन मी आलेली आहे. त्यामध्ये आपण महत्वाचे पीवायक्यू प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. एकंदरीत प्रश्न कसे विचारले गेलेले आहे किंवा मग पीवायक्यू प्रश्नांनी कसा अभ्यास करायचा. एकंदरीत पीवायक्यू प्रश्न जे आहे 40% तुमच्या अभ्यासामध्ये महत्वाचे असतात, कारण पीवायक्यू प्रश्नांनी खूप चांगला अभ्यास असतो. हा असा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे जर का तुम्ही सुरुवात करत असाल तर पीवायक्यू प्रश्नांनी सुरुवात करा. आपला काही 1 तास 2 तास पीवायक्यू प्रश्नांना नक्की द्या, कारण हे एक स्ट्रॅटेजीचा पण भाग आहे. कारण पीवायक्यू प्रश्नांनी आपल्याला चांगले मार्क्स पडतात आहे. आणि पेपर वनच असा आहे जो आपल्याला एकंदरीत सेट एक्झाम क्वालिफाय करून देतो. त्यामुळे पेपर वन कडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि पेपर टू कडे पण द्या, पण पेपर वन कडे थोडं जास्त लक्ष द्या. चला तर मग सुरुवात करूया आपण पीवायक्यू प्रश्नांना. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 2026 याचे क्रॅश कोर्स, 50 दिवसाचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज मिळणार आहे, 5,000+ एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट मिळणार आहे, सोबतच लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू मिळणार आहेत विथ सोल्युशन, आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 3,000 रुपये आहे आणि आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. 50 दिवसाचा क्रॅश कोर्स आपण आजपासून सुरू करतो आहे, कारण 50 दिवस आता शिल्लक आहे आपल्या परीक्षेला. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. पेपर वन सोबत आपल्याकडे पेपर टू चे सुद्धा 50 दिवसांची क्रॅश कोर्सची बॅच सुरू झालेली आहे. 50 डेज क्रॅश कोर्स, ज्यामध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स असे 12 विषयाचे पेपर टू आपल्याकडे आहे. जर का या 12 विषयामधून तुम्ही कोणत्याही विषयाचे प्रिपेअर करत असाल तर नक्की ती बॅच घ्या, कारण ती खूप महत्वाची ठरणार आहे. कारण आपल्याकडे कमीत कमी वेळ आहे आणि या कमीत कमी वेळेत आपण कशा पद्धतीने इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर केले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर करून आपण कशा पद्धतीने पास होऊ शकू हे सगळं आपण या बॅच मध्ये शिकणार आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला पेपर वन फ्री मिळणार आहे व 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, 20+ टेस्ट मिळणार आहे आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे. आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. यामध्ये पेपर वन जे आहे ते तुम्हाला फ्री मिळणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरिणे आहेत. जर एक्स एन ही संख्या त्या जंगलातील एन व्या वर्षातील हरिणांची संख्या दर्शवते तो असेल तर दिलेला जो फॉर्म्युला आहे या 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरिणाची संख्या किती असणार. इन द सर्टन फॉरेस्ट देर आर 64 डिअर इन द करंट इयर. इफ एक्स एन डिनोट्स द नंबर ऑफ डिअर इन द फॉरेस्ट इन द nth इयर, एक्स एन is equal to xn minus 1 for n is 1 2 3, what will be the number of deer in that forest in the 5th year. आता बघा, आपण जर का 64 into 1 केलं तर आपल्याला ते 64च्या ऑप्शन मध्ये नसणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला करायचं आहे 1.5. 1 नी होत नाहीये काही, ठीक आहे. 1.5 into xn-1. आता आपण करून बघू. 64 into 1.5 म्हणजे किती येणार, 96. 96 into 1.5 म्हणजे येणार 144. हे किती 5व्या वर्षासाठी करायचं आपल्याला, म्हणून आपण असं करतोय. 144 into 1.5 किती येतात, 216. 216 गुणिला 1.5 किती होतं, 324. आणि 324 into 1.5 होतं 486. आणि ऑप्शन मध्ये आपल्याकडे 486 आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम इथे 1 केल्यावर बघा, 64 into 1 64, 64 into 1 असंच होईल ना. त्यामुळे 1 हे काही जमणार नाही. ठीक आहे. आता 2 करणार तर ते आपल्या ऑप्शन मध्ये नसणार आहे, कारण 5व्या वर्षाचं विचारलंय. कारण एकंदरीत 1.5 करतोय आपण तर आपलं उत्तर आलेलं आहे. 2 करू तर आपलं उत्तर खूप मोठं होईल आहे. ठीक आहे. त्यामुळे 2 हा उत्तर 2 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं नाहीये, आपल्याला करायचं 1.5 ने. तेव्हाच जाऊन आपलं उत्तर निघणार आहे आणि आपलं उत्तर असणार आहे 486. अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपल्याला थोडं लॉजिक लावावं लागतं. एकंदरीत प्रश्न व्यवस्थित वाचायचा, लॉजिक लावायचा आणि
प्रश्न सॉल्व्ह करायचा. ऑप्शन्स मधून आपले उत्तर आले पाहिजे. ठीक आहे. इथे आपल्याला काय विचारलं होतं, 5व्या वर्षातील हरणांची संख्या विचारली होती. ठीक आहे. 5व्या वर्षातील विचारली होती, पण आपल्याला सांगितलं 64 हरण आपल्याकडे आहे आणि आपल्याला दिलेला आहे फॉर्म्युला. ठीक आहे. त्या फॉर्म्युलामध्ये आपण ऍड करू तरी पण xn इज इक्वल टू 1x n-1 जो आपण करतोय 64 × 1 ते 64च येतात. असं काहीही आपल्या ऑप्शन मध्ये नाहीये. त्यामुळे आपण 1च्या जागी काय घेतलेल्या 1.5 घेतल्या आणि तसं केल्यावर आपलं बी उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं. चला, समोरचा प्रश्न आहे, खालील विधानांच्या आधारे पुढील पैकी कोणते निष्कर्ष उचित आहे. ठीक आहे. बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट विच ऑफ द फॉलोइंग कॉन्क्लुजन्स आर व्हॅलिड. पहिलं विधान आहे सम टायगर्स आर गोट्स, काही वाघ बकऱ्या आहेत. विधान 2 आहे सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात. ऑल पॉलिटिकल लीडर्स आर इंटेलिजंट. निष्कर्ष दिलेला आहे काही बकरे वाघ नाहीत. सम गोट्स आर नॉट टायगर्स. काही राजकीय नेते बुद्धिमान असतात. हे निष्कर्ष आपल्याला दिलेला आहे. चला सांगा बघू. पहिले काय दिलं, काही वाघ हे बकरे. सम टायगर्स आर गोट्स. सम गोट्स आर नॉट टायगर. औपचारिक पद्धतीने पाहिलं तर काही ए हे बी आहेत, पण काही बी हे ए नाहीत. हे आपोआप सिद्ध करत नाही. त्यामुळे हे एक निष्कर्ष 1 जे आहे ते नसणार आहे. कारण त्या सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात, तर काही राजकीय नेते सर्व असल्यामुळे काही तर असणारच आहे ना. तर बघा, सर्व आहे त्याच्यामधले आपण काही घेतले तर ते तर करेक्ट राहणार आहे. पण काही मधून आपण जेव्हा परत म्हणजे सम ए बी, पण बी ए च्या बद्दल काही सांगितलेलं नाही. ठीक आहे. त्यामुळे हे आपण सिद्ध करू शकत नाही. पण हे जे आहे निष्कर्ष 2 विधान 2 हे आपण सहज वाचल्या वाचल्या सिद्ध करू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 2 असणार आहे. सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात, तर काही राजकीय नेते आपोआप बुद्धिमान होतात. ठीक आहे. काही वाघ बकरे आहेत, पण काही बकऱ्या वाघ आहेत हे आपल्याला सांगितलेलं नाहीये किंवा व्हॅलिड असणार, म्हणजे ते व्हॅलिड जे आपल्याला विचारलंय ते नसणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण जे सोपं उत्तर आहे, जे आपल्याला समजत आहे, दिसत आहे, त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन बी असणार आहे. काही वाघे हे बकऱ्यासह आहेत, तर सर्व राजकीय नेते हुशार आहेत. समोरचा प्रश्न आहे, काही बस स्थानकांवर समोर तोंड करून उभ्या आहेत. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे. ठाणे, नाशिक. नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. जळगाव. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे. धुळे, अमरावती. परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. म्हणजे एकंदरीत किती कुठे असणार आहे, धुळे, अमरावती. तर मागून 2 नंबरची बस कोणती आहे, 1 2 3 4 5, नाशिक. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, नाशिक असणार आहे. सेव्हरल बसेस आर पार्क ऍट अ बस स्टॉप ऑल फेसिंग फॉरवर्ड. द ठाणे बस इज अहेड ऑफ द नाशिक बस. द नाशिक बस इज अहेड ऑफ द जळगाव बस. द अमरावती बस इज बिहाइंड द धुळे बस बट अहेड ऑफ द ठाणे बस. विच बस इज द सेकंड वन फ्रॉम द रेअर एंड. आपलं उत्तर काय असणार आहे, नाशिक असणार आहे, सी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, हा आपला रिझनिंगचा प्रश्न आहे. ते आतापर्यंत मॅथ्सचा प्रश्न आपल्याला विचारला होता. एका सांकेतिक भाषेत जर JKLM हे OSVX असं असेल, तर DEFG काय असणार आहे. इन अ सर्टन कोड लँग्वेज, इफ JKLM इज कोडेड ॲज OSVX, then what would be the code for DEFG in the same language? ठीक आहे. जे मध्ये +5 केलं तर O येतं. के मध्ये +8 केलं तर एस येतं. एल मध्ये +10 केलं तर येतं आणि ह्याच्यामध्ये +11 येतं. ठीक आहे. त्यामुळे हे इथे पण आपण +5, +8, +10 आणि +11 करणार. टी मध्ये +5 केलं तर काय येतं, 9. 9 म्हणजे आय. ठीक आहे. नंतर ई मध्ये केलं +8 तर येतं यम. एफ मध्ये केलं तर पी आणि इथे येतं आर. म्हणजे IMPR जे आहे ते सरळ उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता बघा इथे जर का 5 आपण केलं, आय आय के कटलं, जे कटलं, या 2 ऑप्शन मधून आहे. त्यानंतर ई नंतर 8 जोडले की एम, सरळच आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. पूर्ण उत्तर जर काढत बसू नका. ऑप्शन जर का इझी कव्हर होत असेल तर लवकर हे करायचं है ना, ऑप्शन टिक करायचं. उगाच वेळ वाया घालवायचा नाही. आपलं उत्तर असणार आहे IMPR.
त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये DAC 635 असा होतो. DAC चा अर्थ 635 असा होतो. म्हणजे आता 4 आहे याचा हा 1 नंबर आहे, हा 3 आहे. म्हणजे काय होतं, 2 होत आहे, 2-2 ऍड होत आहे. तर FEG हे बघितल्याबरोबर आपल्याला समजतं की यामध्ये काय असणार आहे. त्यामुळे एवढी प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. है ना? इथं +2 EFGH ओके. म्हणजे 6, 2, 8 आणि इथे येणार 7, इथे येणार 9. +2 केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं सरळ उत्तर येणार आहे 8, 7. तर आम्हाला 8 पहिला आला आहे, म्हणजे हे 2 होते ऑप्शन. या 2 ऑप्शन मधून आपल्याला करायचं. ठीक आहे. F चा नंबर किती आहे? 6 आहे ना. 6 मध्ये 8. E चा नंबर 5 आहे, याचा आहे 7. त्याच्यामध्ये 2-2 मिळवले आणि आपलं उत्तर आलेलं आहे 8, 7, 9. बघा किती लवकर मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स होतात. त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंग व्यवस्थितपणे करायचं, हेच तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहेत. ओके. दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो आणि तो नंतरच्या स्वतःच्या उजवीकडून वळून 10 मीटर चालतो. त्यानंतर तो उजवीकडून वळून 15 मीटर चालतो. नंतर तो डावीकडे वळून पुन्हा 15 मीटर चालतो. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? हे आपल्याला आधी विचारलेलं आहे. ठीक आहे. दक्षिणेकडून फेसिंग साऊथ, दक्षिणेकडून तोंड करून विराट 1 मिनिट. दक्षिण खाली आहे. दक्षिणेकडे 15 मीटर चालतो. नंतर तो स्वतःच्या उजवीकडे वळतो. 10 मीटर चालतो. त्यानंतर तो उजवीकडे वळून परत 15 मीटर चालतो. नंतर तो डावीकडे वळून परत 15 मीटर चालतो. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? अ, हे 15 + 10 म्हणजे 25 आहे. 25 एकाच ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. आणि इथे होता तो, त्याचं तोंड होतं दक्षिणेकडे. त्यानंतर आला तो ऑब्व्हियस तो पश्चिमेकडे असणार आहे. सरळ उत्तर येतं. आणि ऑप्शन मध्ये 25 आपण जर का ऍड पण केलं असतं तर पटकन आलं असतं, है ना? त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. तर यासाठी आपल्याला आधी दिशा पाठ करणं आवश्यक आहे ना. सगळ्यांना दिशा माहिती असली पाहिजे. उत्तर म्हणजे नॉर्थ, दक्षिण, ठीक आहे, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे. आता मी अशी उभी आहे. मी तुम्हाला शिकवते आहे. तर माझा हा जो आहे तो हा डावा हात आहे ना. डावा. आणि हा असणार आहे उजवा. अशा पद्धतीने ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि पटकन होतं हे. जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे खूप इझी असणार आहे असे प्रश्न. आणि लवकर सोडवायचे असे प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? Which of the following pair is correct? डिजिटल कॅमेऱ्याचा फोकस मापण्याचे एकक, डिजिटल कॅमेरा युनिट ऑफ फोकस मेजरमेंट, HDD डिजिटल पडद्यांच्या उच्च स्पष्टतेचं एकक, KBPS डेटा हस्तांतरणाच्या गतीचे एकक, जी GHZ डिजिटल उपकरणांमध्ये स्मृती साठवण्याचे एकक. यापैकी कोणती योग्य जोडी आहे ते विचारले आहे. KPBS काय आहे किंवा मग HDD काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. यामधलं KPPS जे आहे, किलो बाईट्स पर सेकंड, काय? किलो बाईट्स पर सेकंड. हे जे आहे हे डेटा मोजल्या जाते यांनी ना. 50 KB आपण म्हणतो ना किती स्पीड देत आहे, 125 KBPS ना, ते आहे ते. त्यामुळे सी आपलं उत्तर बरोबर आहे. पण आता डिजिटल कॅमेरा जो आहे तो फोकस मोजण्यासाठी कोणतेही विशिष्ट एकक नाहीये. ते सहसा मिलीमीटर फोकल लेंथ मध्ये मोजलं जातं. नंतर हार्ड डिस्क ड्राईव्ह, HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह जे आहे ते डेटा स्टोरेजसाठी केलं जातं. स्क्रीन रेझोल्युशन पिक्सेलमध्ये त्याचा काही संबंध नाहीये. त्यानंतर त्याला काय म्हणतात, गिगाहर्ट्ज म्हणतात, जे प्रोसेसरच्या गतीचे क्लॉक स्पीडचे काम करते. त्यामुळे ते साठवणुकीचे एकक वगैरे तो नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. आणि हा प्रश्न युनिट 8 ICT मधून आलेला आहे. ठीक आहे. एसटीटी PFG, HTTPS अशी इंग्रजी अक्षरे ऍड्रेस बार मध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही काय करता? When you use a website where the address bar displays HTTPS instead of HTTP, you are एक वेगवान इंटरनेट जोड वापरत असता. युझिंग अ फास्ट इंटरनेट कनेक्शन एक सुरक्षित संपर्क जोड वापर असता. विदा हस्तकरेचा एकच मार्ग वापरत असता. स्मार्टफोनशी अनुरूप वेबसाईट वापरत असता. तर यांनी आपल्याला विचारलंय की HTTP काय आहे? जे आपल्या
वेबसाईटमध्ये कधी तुम्ही पाहिलं असेल वर इथे HTTPS जे येतं ते काय आहे ते आपल्याला विचारलं. ते एकंदरीत ते एक सुरक्षित संपर्क जोड आहे युझिंग अ सिक्युअर कनेक्शन. ते काय एक सिक्युअर कनेक्शन आहे. एखादी वेबसाईट जेव्हा आपण ओपन करतो, हे जे HTTPS येतं इथे आपल्याला सेक्युअर कनेक्शन आहे, ग्रीन कलरचं सिग्नल येतं, ते काय दाखवतं, सेक्युअर कनेक्शन दाखवतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. HTTPS चा पूर्ण विस्तार काय आहे, पूर्ण फुल फॉर्म काय आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. ठीक आहे, सगळ्यांनी नोट करून ठेवा. आणि तुम्ही जर का उत्तरे देत असाल माझ्यासोबत तर एकंदरीत शेवटी 20 प्रश्न झाले असेल तर 20 पैकी तुम्हाला किती आले ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. ठीक आहे. जेव्हा एखाद्या वेबसाईटची URL जे असते की नाही, HTTP त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या ब्राउझर किंवा सर्व्हर डेटामध्ये एन्क्रिप्टेड स्वरूपात पाठवलं गेलेलं, म्हणजे ते बरोबर आहे, एक सेक्युअर कनेक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये लॉक असं दिसलं तुम्हाला, लॉक दिसते, कुलुपाचे लॉक नाही का चिन्ह तिथं राहते आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालानुक्रमे दर्शवतो. युनिट 8 ICT, हे सुद्धा युनिट 8 ICT. ठीक आहे. चला, based on this criterion of the year in which they were first launched, which of the following options represent the correct chronological order of the following digital service on the internet? तर युट्यूब आधी आलं, जीमेल, इंस्टाग्राम, विकिपीडिया, विकिपीडिया, युट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम, जीमेल, विकिपीडिया, युट्यूब, इंस्टाग्राम, विकिपीडिया, जीमेल, युट्यूब, इंस्टाग्राम. आता एकंदरीत मला जर का नसेल माहिती आणि अंदाज बांधायचा असेल तर इंस्टाग्राम तर हा शेवटी आलेला आहे, त्यामुळे हा ऑप्शन तर कट झाला. ठीक आहे. आता जीमेल, विकिपीडिया, मला असं वाटतं की विकिपीडिया हा जुना आहे है ना. तर पहिल्यांदा विकिपीडिया म्हणजे हाही ऑप्शन कट झाला. आता मी कन्फ्युज आहे, जीमेल की युट्यूब. ठीक आहे. तर कसं असतं मग, विकिपीडिया जो आहे 2001 मध्ये आला, त्यानंतर आलेला आहे जीमेल 2004 मध्ये, युट्यूब आलेला आहे 2005 मध्ये आणि इंस्टाग्राम आलेला आहे 2010 मध्ये. ठीक आहे, ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे, विकिपीडिया, जीमेल, युट्यूब आणि इंस्टाग्राम. ठीक आहे, सगळ्यांनी नोट करून घ्या. चला, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्वयं अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेशी राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही? विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन हॅज नॉट बीन अपॉइंटेड ॲज अ नॅशनल कोऑर्डिनेटर टू मेंटेन द क्वालिटी ऑफ कंटेंट ऑफ कोर्सेस ऑन स्वयं? आता आधी आपण पाहून घेऊ, पहिले ऑप्शन बघून घेऊ. भारतीय विज्ञान संस्थान, ISC, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, राष्ट्रीय मुक्त विद्यालक्ष्मी शिक्षण संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, भारतीय व्यवस्थापन संस्था बेंगळूर, शैक्षणिक जीवन सहयोग, कॉन्स्टिट्युम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन. ठीक आहे, स्वयंचा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे, स्टडी, हे विचारलं गेलेलं होतं फुल फॉर्म याचा, ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स. ठीक आहे, हा फुल फॉर्म आहे. यामध्ये आपण क्वालिटी, इक्विटी आणि ऍक्सेस अशा पद्धतीचे 3 महत्वाचे आहे. ऍक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी. ठीक आहे, हे 3 आहे. आशयाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आपण काय केलं होतं, एक 9 जे आहे त्या यांचा समावेश केलेला होता. त्यामध्ये इथे कोणतेच झालेली नाहीये ते आपल्याला विचारलेले. भारतीय विज्ञान संस्थान जे आहे ते झालेली नाहीये, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. ठीक आहे, त्यामध्ये मग कोणकोणतं आहे, NIOS आहे, IMB आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, CEC आहे पदवीधरसाठी कॉस्ट्युमिंग एज्युकेशनल कम्युनिकेशन, AICTE आहे, नेप्टेल आहे, UGC आहे, NCERT आहे शालेय शिक्षणासाठी, IGNOU आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आणि एक आहे निफ्टर. ठीक आहे. ह्या पद्धतीचे आहे, पण हे नाहीये, IISC नाहीये. मग स्वयं हे 2017 मध्ये आलेलं होतं, एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण अभ्यास करू शकतो है ना, जिथे तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळेल आहे. स्वयं बद्दल भरपूर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि युनिट 1 मधला हा प्रश्न असणार आहे. ठीक.
त्यानंतर समोरचा प्रश्न आहे वेब 2.0 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात युजीसी या इंग्रजीतील लघु रूप खालीलपैकी कोणते संज्ञा दर्शवते? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेब 2.0 डिजिटल एन्व्हायरमेंट विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स डज द इकॉनॉमिक युजीसी रिप्रेझेंट? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, युजर जनरेटेड कंटेंट, युनिक ग्राफिक कोडिंग, युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट. तर वेब 2.0 च्या संदर्भात युजर जनरेट कंटेंट म्हणजे बी जे आहे, याचा अर्थ असा आहे की इंटरनेटवरील माहिती आहे किंवा मग एखादी सामग्री आहे ती कोणत्या विशिष्ट कंपनीने किंवा संस्थेने तयार केलेली नसून ती सामान्य वापरकर्त्याने स्वतःच तयार केलेली आहे. जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब व्हिडिओ, विकिपीडियावरील लेख, हा ना. तर 1.0 मध्ये आपल्याला काय, 1.0 मध्ये काय होतं, आपण फक्त माहिती वाचू शकत होतो, पण 2.0 मध्ये युजीसी मुळे आपण स्वतःची माहिती सुद्धा शेअर करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे युजर जनरेटेड कंटेंट हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणतं होतं? व्हॉट इज द टार्गेट इयर सेट टू अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स? 2020, 2025, 2030, 2040. चला सांगा बघू. तर ते होतं 2030 पर्यंत आपल्याला माहिती आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये 17 गोल्स आहे. पहिला आहे नो पॉवर्टी, दुसरा आहे झिरो हंगर, त्यानंतर आहे गुड हेल्थ, त्यानंतर क्वालिटी एज्युकेशन चौथं, पाचवं आहे जेंडर इक्वॅलिटी, सहावं आहे क्लीन वॉटर. हे सगळं तोंडपाठ करून ठेवा. ठीक आहे. एमडीजी आणि एसडीजी. त्यानंतर सातवा आहे अफोर्डेबल क्लीन एनर्जी, क्लीन वॉटर, क्लीन एनर्जी असं लक्षात ठेवायचं. इकॉनॉमिक ग्रोथ, त्यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर आहे रिड्यूस इनइक्वालिटी, रिड्यूस इनइक्वालिटी 10व. 11वं आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, कम्युनिटीज. त्यानंतर 12th आहे प्रोडक्शन, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन. ठीक आहे. त्यानंतर आहे क्लायमेट ऍक्शन, त्यानंतर आहे लाईफ बिलो वॉटर, त्यानंतर आहे लाईफ ऑन लँड, आणि 16 आहे पीस, आणि शेवटी आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. असे 17 असणार आहे एसडीजी गोल्स. हे सगळे पाठ करून ठेवा, कारण ते खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. शाश्वत विकास उद्दिष्ट यावर नेहमीच प्रश्न विचारला, हे महत्वाचंच आहे. ठीक आहे. 2015 मध्ये 17 गोल्स आहेत त्याचे. मी तुम्हाला सांगितले कोणते आहे, आणि त्यांचं गोल काय, ऑप्शन सी, 2030 पर्यंत त्यांना ते अचीव्ह करायचं आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक धुव्याचा परिणाम आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मोक? डोकेदुखी, डोळे, नाक, घसा, जळजळ, हेडॅक, इरिटेशन ऑफ द आईज, नोज अँड थ्रोट, उदर आणि आतड्यांचे विकार, ऍब्डॉमिनल अँड इंटेस्टाइन डिसऑर्डर, मूत्रपिंडांचे विकार, किडनी डिसऑर्डर, हाडांचे विकार, बोन डिसऑर्डर. चला सांगा बघू. तर फोटोकेमिकल स्मॉग जे असते हा एक प्रकारचा वायू प्रदूषण आहे. ठीक आहे. युनिट 9 मधला प्रश्न असणार आहे. तर जो काय नायट्रोजन ऑक्साईड आणि किंवा एक जे आहे व्हीओसी, सूर्यप्रकाशाची अभिक्रिया झाल्यावर ते तयार होते. तर त्यांनी काय होते, डोकेदुखी, डोळे, नाक, घसे यांची जळजळ होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. समोरचा प्रश्न आहे मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ इंट्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम इनटू द सॉइल कॉल्ड? जैविक निर्गमन, बायोवेंटिंग, बायोस्टिम्युलेशन, मायक्रोबाईल अग्युमेटेशन, बायोस्पेरिंग. जैविक शिडकाव करणे, सूक्ष्मजीव अर्भादित करणे, जैविक उत्तेजना.
याला आपण मायक्रोबायल ऑग्युमेंटेशन असे म्हणतो. सूक्ष्मजीव आवर्धित करणे. यामध्ये प्रदूषकाच्या विघटनाचा वेग वाढवण्यासाठी किंवा मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण एखादी जीवाणूचे संवर्धन मिसळवले जाते. त्यामध्ये ठीक आहे. त्यानंतर बायोवेंटिंग म्हणजे की मातीतील मध्ये सूक्ष्मजीव जे असतात ना, ते ऑक्सिजन पुरवून प्रदूषकाच्या नैसर्गिक स्वस्थानी होणाऱ्या जैविक विघटनाला उत्तेजनाला प्रक्रिया देतात. जैविक बायोवेंटिंग जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. जैव उत्तेजना जे आहे ते उत्तेजित करण्यासाठी पोषक द्रव्ये घालणे, ठीक आहे. आणि बायो स्प्रिंग जे आहे ते अनेकदा आपण फवारणी जे म्हणतो ना ते असते आहे तिथे. पण आपलं उत्तर काय आहे? मायक्रोबायल ऑग्युमेंटेशन आहे. ठीक आहे, सूक्ष्मजीव आवर्ते. नंतर समोरचा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? विच component of a solar panel is responsible for directly generating electric current when exposed to the sunlight? अखंड विद्युत पुरवठा यंत्र, अर्धसंवाहक सामग्री, परावर्तक, विचेरी संच. तर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर जो जबाबदार असतो तो आहे सेमीकंडक्टर मटेरियल, अर्धसंवाहक सामग्री. ठीक आहे. यामध्ये जसं की इन्व्हर्टर आहे, डीसी ते एसी मध्ये रूपांतर करते है ना. फोटोव्होल्टिक इफेक्टचा वापर करून आपण वीज निर्माण करतो, सौर सौर पॅनल्स. त्यानंतर रिफ्लेक्टर जे आहे ते सूर्यप्रकाश केंद्रित करतात. ठीक आहे. त्यानंतर बॅटरी पॅक ऊर्जा साठवतात पण निर्माण करत नाही. हे आपण हे सांगितले आहे. पण सेमी कंडक्टर जे म्हणतो आपण, फोटोव्हॅलिक इफेक्ट यामुळे आपण काय होतो, जेव्हा सूर्यप्रकाश सेमी कंडक्टरवर पडतो ना, तेव्हा तो इलेक्ट्रॉनला मुक्त करतो आणि त्यामुळे विजेचा प्रवाह जो आहे तो निर्माण होतो. त्याला आपण फोटोव्हॅलिटिक इफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती व ज्ञान नव्हे, तर त्यामध्ये डॅशचा विकासही अभिप्रेत आहे. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इन्व्हॉल्व्स नॉट मेअरली अवेअरनेस अँड नॉलेज बट ऑल्सो एम्स ॲट द डेव्हलपमेंट ऑफ सखोल ज्ञान, सैद्धांतिक ज्ञान, योग्य अभिवृत्ती, योग्य संकल्पना. इन डेप्थ नॉलेज, थेरटिकल नॉलेज, अप्रोप्रिएट ॲटिट्यूड, करेक्ट कॉन्सेप्ट. तर पर्यावरण शिक्षणामुळे मुख्य उद्देश केवळ हे ज्ञान देणे नसून तर त्याचं ॲटिट्यूड, कौशल्य आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे सुद्धा आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचं जे आहे अप्रोप्रिएट ॲटिट्यूड, योग्य अभिवृत्ती जे म्हणतो आपण, ते आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खाली विभाग केले जाते. द इंडियन एज्युकेशन सिस्टम इज जनरली क्लासिफाईड इंटू द फॉलोइंग पिरियड. वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ, स्वातंत्र्योत्तर काळ. हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ. वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, जैन काळ, ब्रिटिश काळ. उपनिषद काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, आधुनिक काळ. चला सांगा बघू. वैदिक काळ काय असतो? प्राचीन काळामध्ये गुरु शिष्य परंपरा वेदावर आधारित असते. बौद्ध काळ काय असतो? ज्यामध्ये विहार आणि विद्यापीठातून अभ्यास होतो आहे. मुस्लिम काळ काय? मदरसा आणि मकबते जे आहे मक्तब, तिथे शिक्षण दिलं जातं. ब्रिटिश काळामध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धतीची ओळख आली होती. आधुनिक शाळांची सुरुवात झाली होती. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण 1947 नंतर भारतीय गरजानुसार शिक्षण व्यवस्थेत झालेले बदल, विविध आयोग जसं की कोठारी आयोग वगैरे आहे ना, ते झालं होतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. पहिलं होतं वैदिक काळ, मग बौद्ध, मग मुस्लिम काळ, मग ब्रिटिश काळ आणि मग स्वातंत्र्योत्तर काळ. ठीक आहे. वैदिक काळ जे आहे 1500 इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्ण 600. त्यानंतर बौद्ध काळ हे इसवी सन पूर्ण 600 ते 1200. मुस्लिम काळ जे आहे 1200 ते 1757. नंतर ब्रिटिश काळ 1757 ते 1947 आणि त्यानंतर आपला पोस्ट स्वातंत्र्य काळ. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पत्र व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश असतो. एज्युकेशन थ्रू करस्पॉन्डन्स इन्क्लूड्स द फॉलोइंग कंपोनेंट्स. फक्त मार्गदर्शक सूचना, फक्त सोडवलेली उत्तरे, मार्गदर्शन सूचना, सोडवलेली उत्तरे, मार्गदर्शन सूचना, सोडवलेली उत्तरे, प्रासंगिक व्याख्यान. तर आता एकंदरीत पत्र व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो. तर पत्र व्यवहार शिक्षणामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो असा प्रश्न आपल्याला विचारला. पत्रव्यवहार शिक्षण हे नियमित वर्गांना उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले आहे. त्यात सामान्यतः मार्गदर्शन तत्वे, सोडवलेली उत्तरे आणि अधूनमधून व्याख्यान हे बरोबर असणार आहे.
ठीक आहे. स्वयं आपण मार्गदर्शन करतो, साहित्य उपलब्ध करून देतो, अभ्यास सूचना देतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या त्यांच्या प्रगतीची तपासणी करण्यास मदत करतो, उदाहरणे किंवा उत्तर सूची. त्यानंतर शंकाचे निरसन करण्यासाठी, शिक्षकांशी वैयक्तिक संवाद साधण्यासाठी अधूनमधून वाक्य. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे. पत्राद्वारे शिक्षण म्हणजे डिस्टन्स लर्निंग जे म्हणतो ना आपण, एज्युकेशनल थ्रू करस्पॉन्डन्स करतो बघा, डिस्टन्स लर्निंग दुरून, ते तसंच विचारलं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये येथे झाली. अमेरिकेतील शिकागो, इंग्लंडमधील मेलिट केनीज, फ्रान्समध्ये पॅरिस, भारतातील दिल्ली. तर द ओपन युनिव्हर्सिटी मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये झाली, युनायटेड किंगडम मध्ये, रॉयल चार्टरद्वारे. रॉयल चार्टर हे लिहून ठेवा सगळ्यांनी. याचं मुख्यालय जे आहे मिल्टन, इंग्लंडमध्ये आहे. हे जगातील पहिले मुक्त विद्यापीठ मानले जाते, ज्याने दूरस्थ शिक्षणाच्या डिस्टन्स एज्युकेशनवर क्रांती घडवून आणलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. उद्दिष्ट काय होतं? अशा लोकांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे, जे कौटुंबिक, आर्थिक आणि वेळेअभावी पारंपरिक शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षणासाठी रेडिओ, टीव्ही, पत्र व्यवहाराचा वापर केला गेला आहे. नंतर समोरचा प्रश्न, मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे डॅश केंद्र समजले जाते. अकॉर्डिंग टू द मुस्लिम सिस्टम ऑफ एज्युकेशन, मदरसा इज कन्सिडर्ड द सेंटर ऑफ प्राथमिक शिक्षण, प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन. तर हे एक उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन जे आहे त्यासाठी समजले जाते. मक्तब पारंपरिक प्राथमिक शिक्षणाचे केंद्र, जिथे मुलांना प्राथमिक वाचन होतं, मक्तब. आणि मदरसा जे आहे ते उच्च शिक्षणासाठी केंद्र आहे, ज्यामध्ये धर्मशास्त्र, कायदा, तत्वज्ञान, साहित्य यावर विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे पी-वाय-क्यू प्रश्न पाहिलेले आहे. एकंदरीत घटक आय-सी-टी, घटक 8 मॅथ्सचे क्वेश्चन पाहिले आहे. मॅथ्स आणि रिझनिंगवर भरपूर प्रॅक्टिस करा. त्याने आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाहिजे आहे त्यामध्ये. तेव्हा जाऊन तुमचा पेपर 1 हा निघेल आहे. ठीक आहे. त्यानंतर भरपूर प्रश्न युनिट 9 मधून विचारले गेलेले आहे. प्रदूषणावर भरपूर जोर होता. त्यानंतर एस-डी-जी, एम-डी-जी हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहे. इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला सांगते. ओके. सगळ्यांनी नोट करून घ्या. एस-डी-जी, एम-डी-जी, युनिट 9, पोल्युशन, आय-सी-टी, टीचिंग ॲप्टिट्यूड मधलं लर्निंग जे आहे, डिस्टन्स लर्निंग वगैरे त्यावर भरपूर प्रश्न विचारलं होतं. त्यानंतर वैदिक काळ त्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे यामध्ये. पुन्हा आता इथे तर प्रश्न विचारला, पण एवढं याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे यातले. तर तुम्ही हे सुद्धा नक्की करा. 50 दिवसाची क्रॅश कोर्स आपण सुरू केलेली आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.